शिव सर्ववरदाता दिगंबर होतो ऐसा हो सदा सर्ववर। ग्रंथपूजन होत आहे, सर्वांनी वरात करून टाळ्यांच्या स्वागत करायचं आहे। स्वामीजींचे पूजन पंचपूजा अन्नदाते त्यांच्या वतीने संपन्न होत आहे, सर्वांनी टाळ्यांच्या स्वागत करायचं आहे। टाळी वरात करून टाळ्यांच्या स्वागत करायचं। गुरु माऊलींचं पूजन चालू आहे। व्यासपीठा उपस्थित संत मंगलेश्वर महाराज त्यांचं पूजन करून द्यायचं आहे। परमपूज्य मंगलेश्वर महाराज यांचं पूजन करून व्यासपीठावर नका येऊ लेडीज बैसोनिया वक्रतुंड सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्ववातं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम्
एकं नित्यमचलं सर्वदे साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। कैलासनाथ शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटितला कारुण्य शिशु भवतु प्रहारी तुझवीण शंभो मजगोनता सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ॐ नमः पार्वतीपते हर हर गोपाल भगवान स्वामी सर्वांनी दोन भजन हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगेवर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगेवर हर 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 महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगेवर काशी विश्वनाथ उभा राहायचं आणि टाळी वाजून भजन म्हणायचं आणि पाऊस सर्वांनी आणि गोड म्हणू लागले रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय रामकृष्ण
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं रामेश्वराच्या सान्निध्यामध्ये गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्तानं भव्य जपानुष्ठान सोहळा, त्यानिमित्तानं पहिल्या दिवसाचं शिवमहापुराण कथा श्रवण आपण करणार आहोत. पहिल्या दिवशी जरी वेळ झाला असेल तरी पण आपण या ठिकाणी 1 तास तरी बसलं पाहिजे, जास्त वेळ नाही. तसं काही मनात आणू नका. अर्धा तास, 9:30 पावणे 10ला आपण प्रसाद देऊया. आणि दररोज नित्यनेम महाप्रसाद आहे. प्रथमतः आपण ज्यांनी आयोजन नियोजन रात्रीचा दिवस केला त्या भक्त मंडळाचं खरंच कौतुक करावं, तेवढं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. त्यांना म्हटलं आपल्याला ह्याच मंडपात कथा करायची, तर त्यांनी खरंच सर्वांनी एवढं सहकार्य केलं. कोणी JCPचं सहकार्य केलं, कोणी ट्रॅक्टरचं केलं, कोणी दगडांचं विहिरीचे दगडं दिले. आणि एवढं सर्वांचे हात लागले. आज त्या ठिकाणी आपण बसलो, किती वेगळा आनंद वाटतो. बाबाजी म्हणायचे, जो करेल श्रमदान त्यास घडेल चारी देवा. हे श्रमदानातून एवढं आपण केलं, खूप छान वाटलं. आणि रात्रीचा दिवस केलं. 15 दिवसापासून फक्त एवढाच ध्यास होता की बाबाजी येणार, या ठिकाणीच कार्यक्रम करायचं म्हणताय. आमचे मंडपवाल्यांचे तर भाऊंचे तर स्वप्नातच असंच पाहिजे.
त्यांनी लगेच रात्रीतून नवीन कपडा घेऊन लगेच सुरू केलं की नाही, बाबाजी जर आपल्याला स्वप्नात सांगते असं पाहिजे. ही सर्व सद्गुरू जनार्दन स्वामींची कृपा आहे, आशीर्वाद आहे, खूप भरभरून आशीर्वाद आहे आपल्याला. आणि म्हणून प्रथमतः आपण राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणावर नतमस्तक होऊया. रामेश्वराच्या चरणावर स्थान देवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता, अष्टदायी दिशेला नमस्कार करूया. भगवंता, तुझ्या चरणापाशी आता ही कथा तर आम्ही 3 दिवसात तर करू शकत नाहीत. कथेतलं थोडं चिंतन आहे, शिवमहापुराण कथेतलं काही चिंतन आपण आपल्याला घेणार आहोत, अतिशय चिंतनीय राहणार. आणि त्यामुळं आपण सर्व भाविक भक्तगण, माता भगिनी, एवढा पाऊस असताना आपण चिखलातून याच्यातून इथं आलात. सर्व भाविक भक्तांना आणि माता भगिनींना व्यासपीठावरून सर्वांना जय जनार्दन, जय शिवशंकर. आणि विशेष म्हणजे आमचे महेशगिरी बाबा, त्यांच्याही टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. आमचे ईश्वर महाराज आहे, आमचे मेघनेश सर आहे, आमचे सचिन दादा आहे, आमचा दीपक दादा आहे, विशेष म्हणजे गुणवंत आहे. आणि सर्वांचं, सर्व गुणवंतांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. विशेष म्हणजे आजचे जे अन्नदाते आहे ते आमचे संजय भाऊ कुठं आहे, बाजीराव भाऊ आहेर कुठे, संजय भाऊ आहे की इथं, कुठं बसले ते, पाठीमागं बसले. ठीक आहे, टाळ्याच्या गजरात तुमच्या परिवाराचं खरंच मनपूर्वक स्वागत. तुम्ही पहिल्या दिवशी आज पंगत दिली, धन्यवाद. आणि म्हणून आजचे ते अन्नदाते आहे. बाबाजींच्या या सत्कार्यामध्ये त्यांची सेवा पहिल्याच दिवशी रुजू झाली, त्याबद्दल पूर्ण जे काही संजय बाजीराव भाऊ आहेर त्या परिवाराचं पुन्हा टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. एवढी गोड अशी साऊंड सिस्टीम दिली, आमच्या भाऊंचंही पण टाळ्याच्या गजरात स्वागत करून ही कथा आपण सुरू करूया. अतिशय सुंदर अशी शिव महापुराण कथा आहे. शिव म्हटलं की सर्वच आलं, शिव म्हटलं की कल्याण आलं. आपल्याला वाटलं आपलं कल्याण व्हावं, आपलं सर्व दुःख, आपलं दारिद्र्य, आपले संकटाचा नाश व्हावा, आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती, दुःखाच्यापासून आपण निवृत्त व्हावं असं वाटत असेल तर जिथं शिवमहापुराण कथा सुरू होते त्या ठिकाणी सर्व तीर्थ, सर्व देव, सर्व गंगा, यमुना, सरस्वती येऊन बसतात. आणि म्हणून त्या जागेचं वेगळं आगळं महत्त्व प्राप्त होतं. अशा या शिवमहापुराण कथेच्या निमित्तानं एक पाऊल जरी आपण चाललो तर 1 कोटी अक्षरशः यज्ञाचं पुण्य मिळतं. आणि ह्या शिवमहापुराण कथेला येणं म्हणजे स्वतः भगवान शंकराच्या मनात तुम्ही भरलात म्हणून देवानेच तुम्हाला आमंत्रित करून इथं बोलवलं असं लक्षात ठेवायचं. त्यांच्याशिवाय नाही. शिवमहापुराण कथेला येणं म्हणजे भोले बाबाच्या मनात आल्याशिवाय होऊ शकत नाही. आणि म्हणून या शिवमहापुराण कथेमध्ये आपण आनंद घेणार आहोत. त्यामध्ये आपण एक असा सुंदर असा अभंग आहे भगवंताचा, भगवान शंकराचा अभंग आहे की शिव देखता प्रत्यक्ष देखायचा असेल तर मग वाचे वदता शिवना, दिवाळी
वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध. ते शिव म्हटलं तर क्रोध येत नाही. धर्म अर्थ काम मोक्ष 4 प्रकारचा पुरुषार्थ साधत त्याची घरं. म्हणून आपण या शिवमहापुराण कथेकडे जाताना किती गोड म्हटलेलं आहे. शिवमहापुराण महापुराण आपण श्रवण करणार आहोत. बाबाजीने विधीत लिहिलेले बघा. मृत्युंजयाय म्हणा, रुद्राय, नीलकंठाय, शांभवे. पुढचा आहे अमृदेशाय, शर्वाय, महादेवाय ते नमः. किती अक्षर झाले मोजा ना. 8 अक्षर. किती अक्षर झाले? 8 अक्षर आहे. आता बघा याच्या पुढे आहे ओम शर्वाय क्षितिमृते नमः. बरोबर आहे. ओम भवाय म्हणजे क्षितिमृते नमः. भवाय जल, हे जे तत्व दिसतं आपल्याला पाणी, भगवान शंकराचं रूप आहे. ओम भवाय जलमृते नमः. ओम रुद्राय अग्नी, जी अग्नी पेटते त्याच्यातही भगवान शंकर पाहिजे आहे. रुद्राय अग्नि, उग्राय वायू जो हवा आहे भगवान शंकर. हवा मध्ये सुद्धा भगवान शंकराचं आपल्याला दर्शन घ्यायचं. रुद्राय अग्नि, उग्राय वायू, भीमा आकाश, जे आकाश दिसतंय आपल्याला त्यातही भगवान शंकराचं दर्शन घ्यायचं. आकाश मूर्ती भवा जलमूर्तीना रुद्रा जो यज्ञ आपण करतो त्याच्यामध्ये भगवान आपल्या 8 दिशेला नमस्कार करायचा आहे. हे विसरून चालणार नाही. आपल्याला फक्त 12 ज्योतिर्लिंग माहिती आहे, पण 8 अष्टमूर्ती शंकर आपल्याला अजून माहित नाही. ओम शर्वाय क्षितिमृतेनं पाठ करायचं आहे आपल्याला. ओम भवाय जलमूर्ते नमः. जसं आपण 8 अक्षर भगवान शंकराचे मृत्युंजयाय, रुद्राय, नीलकंठाय माहिती विदित आपल्याला, तरी पण आपल्याला त्याचं स्मरण शिवमहापुराण किती वर्णन येतं ऐकायचं आहे आपल्याला. भगवान शंकर अशी देवता आहे, प्रसन्न होते. बाकीच्या मंदिरात जायचं, प्रार्थना करायची, देव घेतात पण संपत. जी महादेव आहे देतात अवघड जाणे पण ते संपत नाही. न मागता मिळतं ते महादेव देतो. आणि महागाईचं आहे ते देवाचं. अरे एकाने विचारलं बाबा आता येता माझं लग्नच होत नाही, काय करायचं? म्हणलं या समस्या बऱ्याच ठिकाणी आहे. त्याला बुधवारच्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात जायचं. काय करायचं? बुधवारच्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात जायचं. एक तांब्यावर पाणी घ्यायचं, महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकायचं
आणि महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकलं की तसेच साबूत मूग घ्यायचे आणि महादेवाच्या पिंडीवर टाकायचे. दिवाळीला हळद लागली म्हणून सांगतो. आता प्रश्न विचारतात ना, सांगितलंही पाहिजे. नाहीतर बेलाचं झाड आहे, सगळ्यात जर म्हटलं की बेलाचं झाड आहे. जसं आपल्याला ज्योतिर्लिंग आहे तसं बेलाचं झाड आहे. जसं आपण गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करतो, हा 24 तास गळ्यात पाहिजे. झोपताना सुद्धा काढायचा. रुद्राक्ष भगवान शंकर रुद्र आहे. अक्षय म्हणजे त्यांच्या डोळ्यातला पडलेला थेंब आहे. त्याला काय म्हणतात? बारकाईने ऐकायचे. प्रत्येकाच्या गळ्यात पाहिजे. ते म्हणाल बाबा या हा घातला म्हणजे खायचं प्यायचं बंद होतं. काय होतं? त्याला खायचं नाही आणि प्यायचं नाही, तेव्हा रुद्राक्ष परिधान करायचं. परंतु त्याच्यापासून फायदे फार आहे. तुम्हाला रुद्राक्ष जर धारण केलं तर कोणी म्हणजे स्मशानात रुद्राक्ष घालून जायचं नाही. अहो, स्मशानात उलट जायचं रुद्राक्ष. कारण का? ज्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे तिथं पिशाच त्याच्यावर चाल करत नाही, त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. म्हणून रुद्राक्ष स्मशानात असलं तरी घालून जायचं. याचा अर्थ रुद्राक्ष काढायचा कधीच काढायचा. कोणताही वेळ असतो पण रुद्राक्षाला कधीही आपल्या शरीरापासून बाजूला करायचं नाही. कारण की महादेवातलं काय डोळ्यातलं थेंब आहे. 30,000 वर्ष तपश्चर्या केली आणि त्यावेळेस भगवान शंकराच्या डोळ्यातले जे पाणी पडलं त्या पाण्यापासून रुद्राक्ष. रुद्राक्ष जसं गळ्यात जेवढं महत्वाचं आहे तसं कपाळाला भस्म पण महत्वाचं आहे. कमीत कमी 2-3 दिवस तरी लाजकाजा आपण भस्म लावून आलोच पाहिजे. कधी कपाळाला जर भस्म राहिलं, ललाटी भस्मे, तिलक गरजेचं आहे. कपाळाला आपलं भस्म पाहिजे. 3 दिवस आपल्याला असा नेम करायचा आहे की कपाळाला भस्म, गळ्यामध्ये रुद्राक्ष एक तरी पाहिजे. प्रत्येकाच्या गळ्यात, स्त्रीला सुद्धा घालता येतो. महिला मंडळांना कधीही रुद्राक्षाला त्याग करायचा नाही. प्रत्येकाच्या गळ्यात रुद्राक्ष पाहिजे असे श्री महापुराण कथित आहे. म्हणून तुम्ही सुद्धा रुद्राक्ष घालायचं. त्यांनी होणार काय? तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती राहणार नाही. कवच तुमच्या शरीरात आजार जर जात असेल तर रुद्राक्ष धारण केलेले जातात. रुद्राक्ष, कपाळावरती भस्म आणि मुखात भगवान शंकराचं नाम, वाचे भगता शिवनाम. 3 गोष्ट म्हणजे त्रिवेणी संगम आहे. 3 गोष्टी म्हणजे त्रिवेणी संगम आहे. म्हणून 3 गोष्टी प्रथमतः शिवमहापुराण कथा ऐकताना आपण पाळायच्या. भगवान शंकराचं मुखात नाम पाहिजे, कपाळाला भस्म पाहिजे आणि गळ्यात रुद्राक्ष पाहिजे. हे लक्षात राहू द्या. मग शिवमहापुराण कथा ऐकण्यातला आनंदच वेगळा आहे. ये महाग्रंथ शिवपुराण सत्मार्ग दिखाने वाला, बिगड़ी को बनाने वाला, बिगड़ी को बनाने वाला, बिगड़ी को बनाने वाला, तुझे सुधार दे राजा, तुझे सुधार दे राजा. शिव को की भगवान जसं आपण 3 गोष्टी ऐकल्या तसं बेलाचं झाड. आम्ही जवळजवळ आता प्रत्येक आश्रमात 11 बेलाची झाड. एक जण आला म्हणजे बाबा एका महाराजांनी सांगितलं वडाचं झाड चालत नाही, बेलाचं झाड चालत नाही, आमचं झाड चालत. आज व्यासपीठावरून सांगतो, तुम्हाला जाहीर सांगतो,
ज्याच्या दारात किंवा ज्याच्या शेतीत बेलाचे झाड आहेत त्यांनी समजायचे की 33 कोटी देवाचा निवास आपल्या दारात आहे म्हणून समजायचं. लक्षात राहू, एका जणाच्या शेतीत काहीच पिकत नव्हतं, काहीच म्हणजे अजिबात शेती पिकत नव्हती. एक महाराजांकडे गेला, महाराजांनी सांगितलं 4 कोपऱ्या 1 2 3 4 शेतीच्या 4 कोपऱ्याला 4 बेल लाव, काय होतं पाय. अहो एवढं सुंदर त्याला पीक आलं. म्हणजे बेलाचं झाड आणि बेलाच्या मुळाला जर पाणी घातलं आपण, लक्षात घ्या, तर जगातले जेवढे तीर्थ आहे तेवढ्या तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य मिळतं. म्हणून आपण जगभर तीर्थ फिरू शकत नाही, मग कमीत कमी बेलाच्या झाडाला तरी पाणी टाकलं पाहिजे. आपण म्हणतो आवड तुला बेलाची शंकर आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाचं पान आवडतं. एक तरी बेलाचं पान महादेवाला वाहावं. किती वाहता का तुम्ही नित्यनेमानं बेलाचं? बाबा काय कमी नाही. तुमचं एवढं भाग्य आहे, तुम्हाला सांगतो 3-3 वर्ष कोणाला कथा भेटत नाही. चिचुंडीला होणी गंगा आली. खरंच 3 वर्ष बाबाजी काही करा कथा द्या. जर वेळच नाही पण आपलं भाग्य एवढं मोठं चांगलं आहे, ही गंगा होऊन आपली इथं आली. किती मोठं भाग्य आहे. म्हणजे शिवमहापुराण कथा किती लोक वर्ष 3-3 वर्ष आपली धावपळ करताय, नाही मिळू राहील. आपले एवढं मोठे आपल्यावर कृपा आहे, आशीर्वाद आहे. म्हणून तुमचं लक्षात राहू द्या, जेवढं आम्ही सांगू तेवढं नक्की ऐका. आम्हाला एक सुंदर महापुराणातली कथा आठवते की अतिशय सुंदर कथा. एवढी कथा आपण करू नको, आजचा पहिला दिवस असल्यामुळं आज आपण 9:30 पर्यंत तरी कथा ऐकूया. कमीत कमी अर्धा 1 तास तरी ऐकूया. उद्यापासून राहील 7ला सुरू होईल, 9 वाजेपर्यंत राहील. उद्या तर प्रदोष पण आला, उद्या 4ला करायचं चालू. उद्याचे दिवस म्हणजे उद्या आम्हाला वायगावला आपल्या याला कार्यक्रम आहे, निपाडला कार्यक्रम आहे, नांदुर्डीला कार्यक्रम आहे, परत आहेरगावला कार्यक्रम आहे, जवळसला कार्यक्रम. म्हणजे 4 प्रदोष उद्या. किती प्रदोष आहे? 4 ठिकाणी. त्याच्यामुळं उद्याचा दिवस तुम्हाला 4ला इथे यायचं. किती वाजता यायचंय? आपण उद्या खूप सुंदर सांगू. इतकं चिंतन करू, तिथे फक्त वही पेन आणायचं. अगदी गोड. उद्याचे दिवस बघा किती आनंद घेऊ, कारण उद्या 4ला आहे. लागलं तर लवकर या. जरा काय शेतीमध्ये आपल्याला जाता येईना, त्याच्यापेक्षा 3लाच येऊन बसा ना, काय फरक पडतो. लवकर 3 वाजता सुरू करू. 3 ते 4, 5ला आम्ही इथून निघून 3 ते 5 वाजेपर्यंत. 5ला भंडारा, 5-6 वाजता भंडारा करू. म्हणजे उद्याचे दिवस आपण 3ला कथा सुरू करू. उद्याच्या दिवसात आपला टाईम असा हा आनंद आहे. हे बघा अनुसया होती.
आणि लक्षात राहू द्यायचं, कधी पण ज्या वेळेस विघ्न येतात ना, अतिविघ्न, अतिसंकट येतात ना, त्यावेळेस फक्त आपण मातीचं शिवलिंग बनवायचं किंवा वाळूचं शिवलिंग बनवायचं. बारीक कथेमध्ये एवढं सुंदर चिंतन आहे की 100 वर्षाचं विघ्न, दुष्काळ ज्याला म्हणतात, तो अत्रि ऋषी आणि अनुसूया असताना आला. किती वर्षाचं? 100 वर्ष दुष्काळ म्हणल्यावर काय असेल आवाज? विचार करा, बारकाईने विचार करा. आज आम्हाला पाऊस पडू राहिला, अरे हो लय पाऊस, लय पाऊस, पण पाऊस नाहीच पडला, काय हाल होईल? पाणी प्यायला नाही. त्राहिमाम झालं, लाही लाही व्हायला लागले लोक. पक्षी निघून गेले, सर्व लोक निघून गेले. अत्रि ऋषींनी सांगितलं, अनुसूया आपण देवाला प्रार्थना करूया, भगवंताला प्रार्थना. जिने देवाला जन्म दिला त्या आईनं, अनुसूयानं, दत्तात्रय भगवंताचा जन्म जिथं आहे, भगवान शिव, भगवान ब्रह्मदेव, भगवान विष्णू या 3 देवतेने ज्या आईच्या जवळ जन्म घेतला, त्या आईच्या वाटेला जर एवढं दुःख येत असेल तर आपल्या वाटेला कदाचित कधी दुःख आलं तर रडून जाऊ नका. त्याच वेळेस एकच करायचं. त्या अनुसूयानं अगदी पतिदेवाला सांगितलं, देवा तुमची जशी इच्छा. अनुसूया डोळे झाकून बसणार, ध्यान करणार आणि भगवान शंकराचं शिवलिंग समोर बनवणार. परंतु तेवढ्या वेळात अत्रि ऋषींचं ध्यान लागून गेलं. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, 20 ते 25 वर्ष झाले डोळे उघडले. काय अवस्था असेल? समजा तुमचे पतिदेव 3 ते 4 दिवस गेले तर तुमच्या मोबाईलमध्ये किती फोन तुम्ही वाजवणार? 25 वर्ष झाले, 30 वर्ष झाले डोळे झाकलेले होते. शेवटी 50 वर्ष झाले आणि अनुसूया पतीच्या सेवेमध्ये मग्न होती आणि पतीची सेवा करता करता भगवान भोलेनाथ बाबाची सेवा करत शिवलिंग बनवायचे. ज्याला वाळूचं शिवलिंग बनवता येईल किंवा एखाद्या वेळेस मातीचं शिवलिंग बनवता येईल तर बनवा. बारकाईने लक्ष द्या, खूप चांगलं आहे. आपल्या घरात जर हे शिवलिंग कायम जरी बनवलं तरी दररोज नित्य नेमानं नर्मदा मैयाला जा, तिथून वाळू घेऊन या आणि त्या वाळूचं शिवलिंग बनवा. फुलांना अभिषेक करा, काय फरक पडत नाही. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणा. खूप चांगलं आहे, लक्षात ठेवा. अनुसूयानं अगदी मनापासून सेवा केली आणि अत्रि ऋषींचे डोळे उघडले. पाणी पाणी केलं त्यांनी, लक्षात ठेवा. पाणी म्हणल्यानंतर आता सगळीकडेच कोरडं आहे. 50 वर्ष होऊन गेले होते, पाणी पाहायला नव्हतं भूतलावर. आणि म्हणून अनुसूया अत्रि ऋषींचं कमंडलू घेतला, अशी निघाली पाणी आणण्यासाठी. बघा, सेवा जर आपली चांगली असेल पतिदेवाची, पतिदेवावर एवढी श्रद्धा जर असेल आणि भगवान शंकराच्या घरात जर पूजा असेल तर त्या गंगेकडे जायची गरज नाही. ती गंगा स्वतःहून आपल्या पाठीमागे आल्याशिवाय राहणार नाही. एवढी मोठी शक्ती आहे. त्या गंगेवर स्नानाला जायची गरज नाही. ती गंगामाई आपल्या दारात आल्याशिवाय राहणार नाही. बारकाईने लक्ष द्या. अनुसूया ज्यावेळेस चालायला लागली तर गंगा पाठीमागे चालत होती तिच्या. अनुसूयाने विचारलं, अगं तू कोण आहेस? म्हणे मी गंगा आहे. गंगा म्हणल्यानंतर अगं अनुसूया म्हणते आहे की कोणाची एवढ्या सेवेने तू माझ्याजवळ आलीस? आणि तुझ्या पतीची सेवा आणि भोले बाबांचे दररोजचं जे काही शिवलिंग तू बनवते आहे त्या भगवान शंकराची प्रसन्नतेने आणि तुझ्या पतीच्या प्रसन्नतेने मी तुझ्या पाठीमागे धावते आहे. अगं गंगा, माझ्या पतीला पाणी पाहिजे, लक्षात ठेवा. आणि म्हणून एक खड्डं केलं गेलं
आणि त्या ठिकाणी खळ 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 गंगा मैयानं त्या खड्ड्यामध्ये पाणी भरून गेलं. एक कमंडलू भरलं, आपल्या पतिदेवाजवळ पाणी आणून ठेवलं. पतिदेवाने आचमन केलं आणि पाणी घेतलं. सांगितलं हे पाणी वेगळं आगळं आहे. हे पाणी दररोज आपण चव जे आहे पाण्याला ती नाही आहे. हे पाणी वेगळं अमृतासारखं आहे. त्याच वेळेस पत्नीनं सांगितलं अनुसयानं की हे गंगेचं पाणी आहे, चला आपण दर्शनाला जाऊया. म्हणून दर्शनाला येतात, गंगेला नमस्कार करतात, गंगे स्नान करतात आणि त्या शिवलिंगाला ज्या पूजा केलेली आहे, ज्या मातीच्या शिवलिंगाची जवळजवळ 50 वर्ष पूजा केली, माझा भोले बाबा त्या मातीच्या शिवलिंगातून प्रगट झाला. ब्रह्ममुरारी सुरचितलिंग ब्रह्ममुरारी सुरचितलिंग याचा अर्थ बारकाईने लक्ष द्या. तुम्ही जे शिवलिंग बनवतात ना, त्याच्यातून प्रत्यक्ष भगवान शंकर कणाकणातून प्रकट होतात. म्हणून शिवाची भक्ती आहे तुमची, म्हणून शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी मिळत आहे. भगवान शंकर आणि गंगा स्वतः प्रकट झाली. भगवान शंकर सांगितलं अनुसया अगं खूप सेवा केलीस, प्रसन्न आहे. अनुसयाने सांगितलं दोघांनी इथंच राहायचं आमच्या चित्रकूटामध्ये. म्हणून गंगा आजही तिथं आहे. तिला नाव दिलं अलकनंदा आणि भोलेनाथ बाबा त्या ठिकाणी उपस्थित आहे. आजही लाखो लोकांना दर्शन देतात, केवळ अनुसयाची तपश्चर्या. म्हणून बाबांनो अशी काही तपश्चर्या करा की जेणेकरून आपल्याला भगवान शंकर प्रसन्न झाले पाहिजे, भगवान शंकराचा आपल्याला आशीर्वाद मिळाला पाहिजे. नवे नवे आपल्याला काय सांगावं तुम्हाला. आता कधी कधी असं वाटतं की ज्यावेळेस आपण शिवमहापुराण कथा सांगतो, आम्हाला तुमच्या पुढं बसलेलं आहे, हे त्रिकाल पूजानं एवढं दिलं, भगवान शंकराची जी सेवा करतो त्याला असा हात करावा लागत नाही, त्याने असा हात करायचा असतं. लक्षात, तो दाता आहे, अवघड दाता आहे, देणार आहे. नाहीतर तुम्हाला सांगतो ना की जी कथा आज इथं अनुष्ठानासाठी मुलं बसले, कमीत 11 रुद्र बसले. का नाही? किती बसले? समाधान किती बसले? 11 रुद्र आहे ना, 11 रुद्र आहे म्हणजे 11 मुलं आहे. विशेष आहे. अचानक कळे ना, चला म्हणलं घ्या सुरू करा. परंतु तुम्हाला सांगतो काही दिवसांनी ही परंपरा जर झाली तर तुम्हाला एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आता बघायला भेटेल की त्याची काही तुम्हाला ही तुलना होणार नाही. पण पाऊस असतो, लोकांना जरी येत नाही, परंतु बाबाजींच्या या कार्यासाठी 3-3.5 दिवसासाठी कितीही तुम्ही नियोजन करा, कान्याकोपऱ्यातून लोक आल्याशिवाय राहणार नाही. कारण हे या ठिकाणचं महत्त्व वाढणार आहे. गुरुपौर्णिमा येते, कारण आम्ही 12 पौर्णिमा करतो. किती करतो? 12च्या 12 पौर्णिमा या ठिकाणी महाप्रसाद करतो. त्यामध्ये गुरुपौर्णिमा येते. त्यामध्ये एक एक पौर्णिमेचं वर्णन किती मोठं आहे. आणि ती पौर्णिमा आमच्या चिचुंडीच्या वाट्याला आलेली. कोणाच्या वाट्याला आली? चिचुंडीच्या वाट्याला आली. म्हणून तुम्ही भाग्यवान आहात, अतिशय भाग्यवान. ज्यावेळेस चंचुला आणि बिंदूक एवढंच दृष्टांत सांगतो, कथा इथून सुरुवात होते. ब्राह्मण आहे दोन्ही पण, कारण महात्म्य सांगितल्याशिवाय शिवमहापुराण कथेत प्रवेश करता येत नाही. म्हणून आपल्याला बिंदूक नावाचा ब्राह्मण आहे आणि चंचुला नावाची त्याची पत्नी आहे.
खूप सुंदर गोड कथा आहे, छोटीशी कथा आहे. परंतु बिंदुक हा अधर्म जास्त होता, धार्मिक नव्हता, मंदिर माहीत नव्हतं, दर्शन माहीत नव्हतं, पूजा माहीत नव्हती, कर्मकांड माहीत नव्हतं, कुठल्याही प्रकारचं ज्ञात त्याला नव्हतं. त्यामुळं वाईट मार्ग त्याच्या वाटेला आलेला होता. पती गेला. अगदी त्यावेळेस पत्नीनं सांगितलं, अहो असं वागू नका, हे चांगलं नाहीये. पतीने ऐकलं नाही. आणि मग काय झालं, पत्नीनं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं, जर तुम्ही असं माझ्या डोळ्यापुढं चांगलं वागत नाही तर मी काय करणार. आणि म्हणून काही दिवसानं त्या ठिकाणी पतिदेव गेला. हिने मंदिरात गेली. गोकर्ण सुंदर असं मंदिर आहे, त्या मंदिरात प्रवेश केला. ब्राह्मण शिवमहापुराण कथा सांगत आहे. तिने ऐकलं, पहिल्या दिवसाचं ऐकलं, दुसऱ्या दिवसाचं ऐकलं, साष्टांग दंडवत केला ब्राह्मणाच्या चरणी. देवा, ही कथा परत एकदा मला सांगा. आणि का, माझ्याकडून खूप पाप झालं, माझा नवरा पापातच गेला, मीही पाप केलेलं आहे. जर एवढं मोठं पाप जर सांगितलं असेल तर याचं दोष निवारण कशाने होईल, आणि मला माझा पती कसे मिळेल, आणि ही जी कथा सांगतात त्या देवाचं दर्शन कसं होईल. त्या ब्राह्मणाने सांगितलं, अगं कितीही पाप केलं असेल, आता किती डोंगरा एवढं पाप झालं असेल, किती महापातक झालं असेल, आज मात्र शिव महापुराण तू कथा श्रवण करते आहे. ह्या कथेनं तुझं सगळं पुण्याचं एक उदय होणार आहे आणि पापाची होळी होणार आहे. असं अक्षरशः 7 दिवस तिने ती कथा ऐकली. भगवान शंकराच्या कैलासात दरबारात गेली. पार्वती मातेची सखी झाली आणि पार्वती मातेचं माझा देव कुठे आहे, महादेव. पार्वती मातेने डोळे झाकले, म्हणे तो ब्रह्मराक्षस झालेला आहे, लाखो लोक पिळून खातो आहे, मग त्याचा उद्धार कसा होईल. पार्वतीने सांगितलं, त्याचा उद्धार एक तंबुरू नावाचा यक्ष आहे, गंधर्व आहे, त्या गंधर्वाला खाली पाठवते. गंधर्वाला खाली पाठवलं, त्याला ब्रह्मराक्षसाला तिथं झाडाला बांधलं, कारण त्याला वायूसारखं होता. आणि 7 दिवस त्या तंबुरानं त्याला कथा सांगितली आणि आपल्या कैलासात घेऊन आले. आपल्या पतीने आपला पतीचाही उद्धार करून घेतला आणि भगवान शंकराच्या चरणापाशी राहिले. या शिव महापुराण कथेचा असं शिव शिव शब्दापासून आपण महापुराण कथा ऐकत आहोत. एक लक्षात घ्या, बरेचसे मी पाहिले मंदिरात आले का महादेवाची पूजा करतात, नंदीजवळ जातात, कानाजवळ बोलतात. काय बोलतात ते मला विचारायचं आहे. खरंय काय? परंतु एक अजून सांगू तुम्हाला, लवकरच लवकर काम व्हायचं असेल तर, आपण कुठं आडी अडचणीत असेल तर एक भाकर घ्यायची, गाईजवळ जायचं, गाईला ती भाकर खाऊ घालायची आणि गाईच्या कानात सांगायचं. किती सोपं आहे. आता तुम्ही सांगून बघा, उद्या सगळे कानाजवळ जा. बरोबर आहे का? फक्त भाकर खाऊ घाला, पण ती जर्सी गाय असते तर मग नाही उपयोग. किती सांगा, मग ती आपलीच गाय लागेल. लक्षात राहा.
भाकर द्यायची, पहिलीच भाकर द्यायची, गाईजवळ जायचं आणि गाईला फक्त तिच्या 33 कोटी देव आहे. विशेष म्हणजे आपल्याला माहिती आहे ती गाय जर प्रसन्न झाली तर तुमचं निश्चित, कारण भगवान शंकर जर आराधना करत असेल, भगवान शंकर जर याच्यावर विराजमान असेल तर तो आपण ज्याला बैल म्हणतो तो धर्म आहे, त्या धर्मावर विराजमान आहे. आणि म्हणून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, वरे पाखंड खंडन, वरे पाखंड खंडन, हे आम्हा करणे काम, हे आम्हा करणे काम. त्याहीपेक्षा बेलाचं झाड असतं तिथं जायचं, थोडं हळदी कुंकू व्हायचं, अक्षता व्हायच्या आणि आपल्या अंगठ्यापासून तर केसापर्यंत दोरा घ्यायचा, आपल्या जेवढं शरीर आहे एवढा दोरा घ्यायचा आणि बेलाच्या झाडाला गुंडवायचं. देवा माझी हे काम आडलं रे, तर तुम्ही करून बघा. इथून नखापासून तर केसापर्यंत एवढा दोरा मापात घ्यायचा. पूजा झाली की एवढा दोरा बेलाच्या झाडाला, जसं तुम्ही वडाला गुंढळतात तसं बेलाच्या गुंढळून बघा. म्हणजे शिवमहापुराण कथेमध्ये बेलाच्या झाडाचं एवढं महत्त्व आहे, शिवनामाचं एवढं महत्त्व आहे, रुद्राक्षाचं एवढं महत्त्व आहे आणि कपाळाला भस्माचं तेवढं महत्त्व आहे. ज्याच्या कपाळाला भस्म आहे ना तो भगवान शिवच म्हणून समजायचे, लक्षात राहू द्यायचं. म्हणून कपाळाला भस्म लावायचं, मुखात भगवंताचं नाम घ्यायचं आणि गळ्यात रुद्राक्ष असं नित्यनेमाने करायचं. ज्याच्या ह्या शिवमहापुराण कथेचं एवढं चिंतन आहे. आपण दररोजच ऐकणारच आहोत. पहिला दिवस आहे, गुरुपौर्णिमा उत्सव आपल्याला मोठ्या आनंदाने करायचा. उद्या आम्ही 2 वाजेपर्यंत भाऊसाहेब नगरीमध्ये गर्दी असते प्रदोषाची आणि 2 ते त्या 1 तासामध्ये आम्ही इथं येऊ. 3 म्हणजे 3 कथा सुरू होईल. 1 मिनटं इकडं तिकडं नाही. 3 ते 4 5 वाजेपर्यंत आम्ही कथा करू आणि 5 नंतर आम्ही भाऊसाहेब नगरीमध्ये प्रसाद त्या ठिकाणी होईल. प्रसादाला म्हणजे प्रदोषची पंगत राहील, त्यानिमित्तानं आम्हाला जावं लागेल. म्हणून उद्या आम्ही काही करून तुम्ही 3 वाजता वेळ काढायचा, 3 वाजता त्या ठिकाणी येऊन बसायचं आणि 5 वाजता आम्ही इथून आरती करून निघणार आहोत. त्यानंतर आपली दुसऱ्या दिवसाची जी काही 9 तारखेची कथा आहे त्या दिवशी आपल्याला मिरवणूक करायची ना. कधी मिरवणूक आज नाही, आपण शेवटच्या दिवशी करू ना, आदल्या दिवशी. कारण आता पाऊस होता, गडबड होती, तुम्ही गुंतलेली होती कामं का हो, आणि म्हणून आदल्या दिवशी मिरवणूक. म्हणजे थोडक्यात 9 तारखेला. 9 तारखेला चालेल ना मंडळी? 9 तारखेला मिरवणूक करायची की बाबाची पालखी सोहळा? या बाबांच्या पालखीचं आत्माला दर्शन घ्यायचं, आत्माला दर्शन घ्यायचं, बाबाच्या पालखीचं आत्माला दर्शन घ्यायचं, बाबाच्या पालखीचं आत्माला दर्शन घ्यायचं. बाबाची बुंदाने दैव मारी, दावते विजे जनार्दन स्वामी. बाबाची बुंदाने दैव मारी, दावते विजे जनार्दन स्वामी. ओळखला गेला पाटाचा मारी, आळून मुरली या बाबा आत्माला दर्शन घ्यायचं. 4 ते 7 वाजेपर्यंत पालखी सोहळा, 7:30ला परत आपल्याला कथा सुरू होईल आणि म्हणून असा हा कार्यक्रम राहील. आणि विशेष म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी 8-9 वाजताच यायचं आहे. 10 वाजेपर्यंत या ठिकाणी महाप्रसाद करून
आम्ही परत कोपरगावला जाणार आहोत. म्हणून त्या दिवशी लक्षात राहू द्या, संध्याकाळी निफाडला कार्यक्रम राहील कारखान्यावरती. असा हा कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या सुंदर अशा भक्त मंडळाने आयोजित केलेली आहे. त्यांना सहकार्य करा. विशेष रात्रीचा दिवस ते करत आहे. आपल्या भागाचं महत्त्व वाढतं. याच्यामुळं हे पुण्य पदरात पाडण्याचं काम त्या मंडळानं तुमच्यासाठी करून दिलेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. सर्व ग्रामस्थ, भाविक भक्तगण, माता भगिनी, आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद. आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाचं शिवमहापुराण कथेचं हे पहिलं पुष्प भगवान शंकराच्या आणि भोलेबाबांच्या आणि गुरुमाऊलींच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी आपण आरतीसाठी आजचे जे अन्नदाते आहे संजय भाऊ आहेर यांनी समोर यायचे आहे. जय जनार्दन. चला, महाआरतीसाठी सर्वांनी जागेवर उभं राहायचंय. चला देऊन टाका. चला सुख करता
भगवान